धोकादायक वळणावर भीषण अपघात, एक ठार तर 2 जण गंभीर जखमी। कार चालकाने दुचाकी चालकाला दिली धडक। पुसद प्रतिनिधी। पुसद येथे मोबाईल खरेदी करण्याकरिता आलेल्या दुचाकी स्वाराला तालुक्यातील हिवण्णी पालमपट ते आमदरीच्या मधील धोकादायक वळणावर कार व दुचाकीचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये एक ठार तर 2 गंभीर जखमी झालेत। ही दुर्दैवी घटना दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी दुपारी अंदाजे 1 ते 1:30 दरम्यान घडली। उमेश विनोद जमदाळे, वय वर्ष 22, राहणार उचेगाव असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे। तर मृतकाचा मित्र मिलिंद वाहुडे, राहणार शेंबाड पिंपरी, नितीन जमदाळे, राहणार उचेगाव या 2 जखमींना नांदेड येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले। सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार उमेश व नितीन हे दोघे सख्खे चुलत भाऊ असून मिलिंद हा त्यांचा मित्र आहे। हे तिघे जण घटनेच्या दुपारी पुसद येथे एकाच दुचाकी क्रमांक MH 26 CM 4831 ने ट्रिपल सीट मोबाईल खरेदी करण्याकरिता येत होते। तर पुसदवरून शेंबाड पिंपरी मार्गे मारुती सुझुकी कार क्रमांक MH 20 BC 7586 मार्गे जात होती। पुसद ते शेंबाड पिंपरी रोडवरील आमदरी हिवण्णी पालमपटच्या धोकादायक वळणावर हा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये उमेशचे पाय कमरेतून तुटल्याने 20 ते 25 फूट लांब त्यांचा पाय फेकला गेल्यामुळे त्यांचा तडफडून मृत्यू झाला। तर मिलिंद व नितीन हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत। कारचालक घटनास्थळावरून पसार झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली। मृतकाचे शव पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले। पुसद ते शेंबाड पिंपरी रोडवरील हिवण्णी पालमपट ते आमदारीच्या दरम्यानच्या धोकादायक वळणावर नेहमी अपघात होत असतात। हा धोकादायक वळणाचा रस्ता देशमुख यांच्या शेताजवळील डाग म्हणून नावाजलेला आहे। याच रस्त्यावर वारंवार अपघात होत असतात। त्या ठिकाणच्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी आता रहिवाशांकडून जोर धरत आहे।